हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, चला आज सुरुवात करूया गंगी किचन किंग रेसिपी। आजचा बेत आहे पावभाजी। पावभाजीसाठी मी काय काय केलेलं आहे, काय काय घेतलेलं आहे, मी हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे व तुमच्याशी शेअर करणार आहे। पावभाजी खरं म्हटलं तर मला माझ्या मुलीला डब्याला द्यायची होती, पण डब्याला करून देणं ही माझ्याच्याने शक्य नव्हती, कारण ती सकाळी 7ला शाळेत जाती आणि पावभाजी ही तिला गरम गरम खायची होती। पावभाजी ही खाण्याची तिची मागणी होती माझ्याकडं, तर म्हटलं चला आपण काय करूया, रविवारी पावभाजीचा बेत करूया। तर मी पावभाजीसाठी घेतलेले आहे, सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे। मी इथं 5 बटाटे घेतलेले आहे, अशी साली काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पावशर फ्लावर घेतलेला आहे, तो पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। माझ्याकडे वल्ला वाटाणा नव्हता, त्यामुळे मी हा रात्रीच भिजत ठेवला होता 1-2-3 तास। मला रात्री लक्ष नाही राहिलं, त्यामुळे मी सकाळीच भिजत घातला होता, तो पण छान भिजलेला आहे। 2 कांदे मी चिरून घेतलेले आहे बारीक, 2 चमचे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 शिमला मिरची कापून कट करून घेतलेली आहे आणि 2 टोमॅटो पण कट करून बारीक घेतलेले आहे आणि बीट पण कापून घेतलेला आहे। एक अर्धा बीट घेतलेला आहे मी, जास्त मोठा होता। ह्या सगळ्या वस्तू माझ्या मुलीने कट करून दिलेल्या आहे मैत्रिणींनो, कारण पावभाजी खाण्याची तिची फरमाईश होती। आता इथं मी घेतलेली आहे शिमला मिरची, हे आपल्या अंदाजेनुसार टाकायची। इथं लागणार आहे मला तेल घेतलं आहे मी वाटीभर। इथं मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, हा एक अर्धा चमचा हळद मिरची पावडर घेतलेली आहे। इथं मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, जो मी सुहाना पावभाजी मसाला वापरलेला आहे, मी हा पूर्ण घेतलेला आहे। अर्धा चमचा मी हळद पावडर घेतली, 2 चमचे मिरची पावडर घेतला। इथं लागणार आहे मला मीठ आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो, मी बाजारातलं बटर वापरत नाही, कारण ते खूप दिवसाचं ठेवलेलं असतं, बनवलेलं असतं स्टोर करून, आणि ते मला जरा आंबूस वाटतं। त्यामुळं मी काय केलं होतं, काल संध्याकाळीच बटर करून इथं फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं होतं। आज बघा मस्त बटर झालेलं आहे, हे बघा किती छान निघत आहे मैत्रिणींनो, आणि ते सॉफ्ट असं झालेलं पण आहे, हे बघा। आणि जिरे घेतलेले आहे। आता मी कुकर चढवला आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल। पावभाजीसाठी मी 1 तांब्या पाणी घेतलेलं होतं, ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मैत्रिणींनो। आता मी तुम्हाला दाखवते पुढच्या स्टेप। मी कुकरमध्ये टाकत आहे 2 चमचा तेल, गॅस मोठा करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी टाकायचे आहे मैत्रिणींनो जिरे छान तडतडू द्यायचं, याच्यामुळे चव खूप छान लागते। असं चोळून घ्यायचं मैत्रिणींनो। काय होतं, जिऱ्याच्या ज्या बारीक काड्या असतात का, लहान मुलींच्या हिरड्याला ते टोचतात, कारण मलाही एकदा अशी टोचली होती, म्हणून मी काय करते, हातावरती जिरे असे चोळून घेते। आता याच्यामध्ये टाकूया जिरं, सर्वात आधी मी जिरं टाकलेलं आहे। आता आपल्याला हे सगळं टाकायचं आहे। मी टाकत आहे अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसणाची पेस्ट आधी का टाकायची, कारण त्याचा उग्र वास हा गेला पाहिजे। आता त्यानंतर मी हे सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकून देतात। ही 4 ते 5 माणसांसाठी पावभाजी आपली तयार होती, आणि जास्त करायची असेल तर 1-2-3 बटाटे जास्त घ्यायचे, फ्लावर पण थोडासा जास्त घ्यायचा मैत्रिणींनो। आम्ही घरामध्ये 6 माणसं आहोत, त्यामुळे 6 माणसांसाठी एवढी भाजी पावभाजी ही स्पेशल आहे, पुरेशी होती। बघा मी ते टाकून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त यातला अर्धाच टोमॅटो मी वापरत आहे, हे अर्धच टाकायचं, अर्धा आपल्याला फोडणीला ठेवायचं आहे। बीटही मी यातला अर्धच टाकत आहे, शिमला मिरची आपल्याला ही नंतर वापरायची आहे। आता इथं काय करत आहे मैत्रिणींनो, मी इथं टाकत आहे मीठ मी भाज्यांना शिजताना थोडंसं जास्त घालत आहे, वाटलंच तर आपण नंतर घालू शकतो। आता इथं मी घालत आहे अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर, यातली अर्धी मिरची पावडर आपण शिजताना घालूया, आणि शिजतानाच थोडंसं आपल्याला घालायचं आहे
बटर. हे बघा, खूप सुंदर बटर आणि फ्रेश बटर आहे मैत्रिणींनो. हे कसलाही आंबट वास नाही किंवा खराब झालेलंही नाही. मी एकदा असंच आणलं होतं ना, तर ते खराब झालेलं होतं. नुसतं त्यात आंबट वास येत होता आणि माझ्या भाजीची चव बिघडली. त्यामुळं मी काय केलं, घरीच बटर बनवायचं ठरवलं. आता हे 5 मिनटं असंच भाज्या शिजवून घ्यायच्या. मस्त आपल्याला शिजून म्हणजे परतून घ्यायच्या मैत्रिणी तेलामध्ये. पाव मी आज आमच्या गावचा बाजार आहे मैत्रिणींनो. गावात गरम गरम पाव भेटतात आणि खरं म्हटलं तर ते सकाळीच भेटतात मैत्रिणींनो. मला जर पाव लागत असतील तर मी सकाळीच यांना सांगत असते, म्हणजे मला ते दुसऱ्या दिवशी उपयोगी पडतात मुलीला टिफिनला देण्यासाठी. जर काही असं पावभाजी किंवा राजमा हे असं काही बनवलं ना मी, किंवा शेवभाजी, तर त्यासाठी मला पाव लागतात. ते मी आधीच आणून ठेवत असते, कारण इथं बेकरी नाही आहे मैत्रिणींनो आमच्या गावामध्ये. त्यामुळे हे रविवारी भेटतात. रविवारी मुलं शाळेतली सुट्टी असते, घरी असतात. त्यामुळे म्हटलं आज गरमागरम, आज वेळ का लागना जेवायला, पावभाजी खाण्यासाठी थांबलेले आहेत सगळे, आतुरतेने वाट बघत आहेत. आता पावभाजी आपल्याला मस्त परतायची आहे. पाणीही आपलं छान पद्धतीने गरम झालेलं आहे. चांगला असा तडतड आवाज आला का मैत्रिणींनो, भाजीचा वासही छान सुटलेला आहे बघा. मस्त चांगली परतून घ्यायची. आता आपल्याला इथे टाकायचं आहे गरम पाणी. हे 1 तांब्या पाणी आहे मैत्रिणींनो. थोडंसं ठेवूया आपण. मस्त असा खमंग वास सुटलेला आहे मैत्रिणींनो. एकदा का होईना गंगी किचन किंग या रेसिपीची नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना नक्की करून खाऊ घाला मैत्रिणी. आता याला आपला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. माझा हा कुकर हॉकिंगचा आहे मैत्रिणींनो. याच्यामध्ये मला 3 शिट्ट्यामध्येच सगळं गाळ होऊन जातो. तुमचा कुकर जर वेगळा असेल तर त्याच्या 1-2 जास्त शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता. आता 5 मिनटं आपल्याला 5 ते 10 मिनटं याच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि पुढची रेसिपी आपल्याला काय करायची आहे मैत्रिणींनो, भाज्या दाखवते, स्किप करत आहे मी. हे बघा मैत्रिणींनो, हे सगळं माझ्या मुलीने कट करून दिलेलं आहे. इथं मी अर्धा बीट घेतलेला आहे, 2 टोमॅटो आणि 2 शिमला मिरची. किती सुंदर आणि छान पद्धतीने बारीक कट केलेला आहे. माझ्या कुकरची शिट्टी झाली आहे. आणि इथं मी घेतलेली आहे कस्तुरी मेथी. आपल्या 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूया भाज्या चेक करून मस्त शिजल्या आहेत की नाही. आपल्या भाज्या इथं मस्त शिजलेल्या आहेत. आता आपण कुकर घेऊया खाली, गॅसवर मोठी कढई घेऊन ठेवूया. थोडंसं पाणी मी पुन्हा गरम केलं आहे. हे तापूपर्यंत आपल्याला या भाज्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहे. बघा, जास्त गिळगिळीतही शिजवायच्या नाही, अशी थोडीशी दाणेदारच ठेवायची, म्हणजे चव पण छान लागते. जास्त गिळगिळ म्हटलं का तर जरा वेगळंच होतं. कढई आपली तापलेली आहे. मी याच्यामध्ये टाकत आहे 2 चमचे तेल. तर तेलामध्येच आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे. आता बटर घातलेलं आहे. आपल्याला त्यात टाकायचं आहे शिमला मिरची. आपण कट केलेला कांदा, हे चांगलं मिक्स करून
परतून घ्यायचं. अद्रक लसणाची पेस्ट मी भाज्यामध्ये शिजायला टाकलेली होती, तेलात परतून घेतली होती. आता याच्यात आपण ठेवलेलं टोमॅटो जे होतं ते टाकून द्यायचं. याला करायचं आपण चांगलं लाल होईपर्यंत. हा ब्राऊन कलरचा कांदा असा परतून घ्यायचा. भाजी आपण करूया चांगली मॅश. बघा पाणी पण एकदम परफेक्ट आहे, म्हणजे मॅश करताना असं पाणी वगैरे सपकिनीवरती येत नाही आहे. एकदम छान शिजलेले आहे. उगा अलगद हाताने अशी मॅश करून घ्यायची आहे. थोडासा उशीर झालेला आहे कारण पावभाजी म्हणजे खूप दम्माचं आणि धीराचं काम आहे. आता माझं कसं असतं, माझ्या मुलीला खायची होती त्यामुळे मला असं झालं होतं उत्सुकता मी कधी तिला करून खाऊ घालू. आणि एखादी गोष्ट त्यांनी मला खायची आहे मम्मी हे बनव आणि मी ते नाही बनवलं तर मला खूप तुळतुळ वाटते. ते अगदी मनाला असं हुरहुर राहून जातं, मी कधी बनवू आणि कधी माझ्या मुलांना खायला देऊ. आता याच्यामध्येच आपल्याला पुन्हा थोडंसं बटर घालायचं आहे. फ्रेश बटर आहे, खूप सुंदर, घरीच बनतं हे. मी काही विकत आणलेली नाही, घरच्या दुधाच्या साईपासून हे मी बटर बनवलेलं आहे. सॉरी, मी मगाशी याला घाई गडबडीमध्ये शिमला मिरची बोलले आहे. ही आहे कस्तुरी मेथी, ही टाकायची त्या बटरमध्ये. आता आपण जे पावभाजी मसाले मिरची पावडर ठेवलेली होती ती सगळी या एका साईडला बटरमध्ये वरती असं टाकून द्यायचं. थोडंसं मीठही आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. ते बघा कसं सुरेख असा खमंग वास सुटलेला आहे मैत्रिणींनो. त्याला एका साईडला असं हलवून घ्यायचं. बटर थोडंसं मी जास्तच वापरत आहे कारण मी काही विकत आणलेलं नाही, घरीच बनवलेलं आहे. त्यामुळे चिंगूसपणा कुठलाही मी केलेला नाही बटर घालताना. तुम्हीही करू नका, घरच्या घरी बटर बनवा. आणि हो, ते कसं बनवलं आहे काय बनवलं आहे हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा असा खरपूस आणि खमंग वास सुटलेला आहे मैत्रिणींनो. माझ्या मुलीच्या तोंडाला पाणी येत आहे. आज रविवार जरा आगळा वेगळा आणि स्पेशल आहे. गॅस मोठाच ठेवला आहे म्हणजे कांदा असा पटकन लाल होईल भाजून. थोडासा कमी करा, याचं लक्ष ठेवा की कांदा करपणार नाही, कुठले मसालेही करपणार नाही. हा इतका सुंदर वास येतोय मैत्रिणींनो, अगदी तोंडाला पाणी येत आहे. असं वाटतं कधी ती पटकन तयार होईल आणि कधी एक बाईट मी त्याची खाईल. इथं मी भाजीसाठी गरम पाणीच वापरत आहे. मी कुठल्याही भाजीला गरम पाणीच वापरते. तुम्हीही गरम पाणीच वापरा. थंड पाण्याने कसं चव बदलते मैत्रिणींनो, आणि गरम पाण्याने आणखी 2 घास जास्त जातील अशी चविष्ट भाजी होते. आता हे कांदा, ही ढोबळी मिरची चांगली परतून झालेली आहे. आता आपण काय करूया, याला पण थोडंसं मॅश करून घेऊया. हे बघा, आणि कढाई अशी मोठीच घ्यायची कारण मॅश करता आली पाहिजे तुम्हाला त्यामध्ये. हे बघा कसला आवाज येतोय सुरेख मॅश करताना. ही 4 ते 5 माणसाची भाजी आहे. जास्त माणसांची क्वांटिटी असली की त्यात कढाई भरणं मसालाच होतो नुसता, तो दिसायलाही आणखी छान वाटतं. पण जर एवढी माणसाच आपल्याला भाजी करायचीच नाहीये तर कशाला उगाच ते सोंग दाखवायचं. हे बघा मस्त असा मॅश झालेला आहे.
आपल्याला त्यात टाकायचं आहे आपण मॅश केलेले हे भाजी. आता याला घेऊया आपण मस्त हलवून. मस्त वास येतोय मैत्रिणींनो. आता थोडंसं पाणी घालूया आणि कुकर आपलं मिसळून घेऊया. आता काहींना कसं असं हात घालून साफ केलेलं आवडत नाही मैत्रिणींनो, चमचाच वापरतात. पण जर त्यात हातच टाकला नाही तर त्या हाताची चव आपली उतरल कशी. जुनी म्हण ऐकली ना, पाट्यावरचा मसाला आणि मिक्सरमधला मसाला याच्यामध्ये चव आणि फरक लगेच समजून येतो मैत्रिणींनो. तसा हाताशिवाय एखादी वस्तू केली तर त्याची चव त्या भाजीमध्ये उतरत नाही. चाटून बघते या, थोडंसं मीठ कमी आहे. वा वा, खूप सुंदर झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे बटर. पावभाजीमध्ये जेवढं बटर असेल ना तेवढी त्या पावभाजीला चव येते आणि बटरशिवाय पावभाजी ही बनू शकत नाही. आता हिला 1-5 मिनिट आपण असं शिजण्यासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत मी करत आहे पावभाजीसोबत पाव गरम करत आहे. गॅस पेटवला, तवा ठेवला, त्याच्यावरती थोडंसं बटर पसरून घ्यायचं आहे. तवा थोडासा गरम होतोय. पाव आणलेले आहे मी विकत बाजारातनं. आता हे मी साईडला करून घेते. व्हिडिओ खूप मोठा होतोय मैत्रिणींनो. आता या पावाला काय करायचं, असं मधनं कट करून घ्यायचं. हे बघा, याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे बटर. हे बटर असं आपल्याला पावाला लावून घ्यायचं आणि पावाच्या वरतूनही आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि मस्त तव्यावर असे पाव हे गरम करून घ्यायचे आणि पावभाजी सोबत खायचे. हा हा हा, चटके बसतात मैत्रिणींनो. धने घ्या किंवा स्पून वापरा. पावभाजी एक मस्त उकळलेली आहे, बटर त्याच्यामध्ये वितळलं आहे. गॅस करूया बंद. पावभाजी घेऊया एका ताटामध्ये.